जय श्री राम कृष्ण हरी. मी आज चवळी आणि बटाटा याची रस्साभाजी आमच्याकडे कसं बनवतो ते मी तुम्हाला दाखवते. छोट्या कुकरमध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे, मोहरी तडतडून घेतली आहे, कांदा थोडासा परतून घेतला, त्याच्यानंतर 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले होते मी, ते सुद्धा याच्यामध्ये टाकते आणि हे सगळं मिक्स करते. आता याच्यामध्ये लाल तिखट टाकते, आमचा घाटी मसाला आहे हा, आणि त्याच्यातच हळद टाकते. आता ज्या वेळेला मी उसळ करते त्यावेळेला हळद थोडीशी अर्धा चमचा टाकते, त्याने एक वेगळीच चव येते उसळीला. तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. लाल तिखट जरी टाकलं तरी थोडी हळद टाका, त्याने वेगळीच चव येते. विशेषतः चवळीला तर टाका, त्याने खूप वेगळी चव येते. मी 1.5 तास चवळी भिजत घातली होती आणि ती आता त्याच्यामध्ये टाकून सगळं मस्तपैकी मिक्स करून, आता मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं, पाणी टाकलं थोडंसं, जास्त पाणी नाही टाकायचं. तुम्हाला हवी तेवढी ग्रेव्ही नंतर करा, पण नंतर पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकल्यानंतर ते बाहेर येऊ शकतं शिट्टी व्हायच्या वेळेला, तर थोडंसंच पाणी टाकायचं. भिजून घेतल्यामुळे चवळी शिजते थोड्याशाही पाण्यात. आणि आता 2 शिट्ट्या काढून घेतल्या मी मीडियम गॅस ठेवून, आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी चवळी मस्त शिजलेली आहे, काहीच नाही त्याच्यामध्ये कच्चेपणा राहिलेला. आता मला ही थोडीशी ग्रेव्ही करून घ्यायची, त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी गरम करत ठेवलेलं आणि 1-2 फुलपात्र किंवा 2 पेले मी पाणी याच्यामध्ये टाकले. हा बटाटा मी मोठा ह्याच्यासाठीच करून घेतला की त्याचा नंतर मी असा लगदा करून टाकते, ज्याने ग्रेव्हीला थिकनेस येतो आणि तुम्हाला दुसरा कोणताही मसाला किंवा वाटप काही टाकायची गरज लागत नाही. थोडंसं जमेल तसं चमच्याने सुद्धा थोडंसं दाबून घ्यायचा बटाटा. तर बघू शकता 10 मिनटामध्ये उकळी आणली मीडियम गॅसवरती, आणि किती घट्ट ग्रेव्ही झाली बघू शकता. तर या जेवायला आमची चवळी बटाटा रस्सा भाजी तयार आहे.